Good morning, dear student. Myself, Kiran Balasaheb Kharad, working as a assistant professor, Department of Chemistry, Jizamata College of Science and Art, Bende. Today's topic for discussion is hydrogen bonding and tautomerism. First of all, hydrogen bonding. Hydrogen bonding is a special types of strong dipole-dipole attractive force in which hydrogen atom serve as a bridge between two electronegative atom holding one by covalent bond and other by purely electrostatic forces. Or hydrogen bonding, it is a type of intermolecular force that occurs when hydrogen atom covalently bonded to a highly electronegative atom such as fluorine, oxygen or nitrogen is attached to other electronegative atoms in nearby molecules or within the same molecules. आता हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? तर साधारणपणे हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. तो जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला अटॅच असेल, लाईक फ्लोरीन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन, तर दोन मॉलिक्युल्समध्ये त्या ठिकाणी पहिल्या मॉलिक्युलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असेल, त्याच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग. यांच्यामध्ये दोन मॉलिक्युल्स, आता हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ती जर आपण पाहिली त्या ठिकाणी, तर हायड्रोजन बॉन्डिंग ही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आणि हायड्रोजन यांच्यामध्ये होते. Hydrogen bonding, the strength of hydrogen bonding is about 5 kilocalorie per mole, and it is much weaker than the covalent bond, but it is much stronger than other dipole-dipole interaction. कोव्हॅलंट बॉन्डपेक्षा हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे तर ती त्या ठिकाणी वीक असते, परंतु इतर ज्या डायपोल डायपोल इंट्रॅक्शन आहे त्यांच्यापेक्षा मात्र त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे तर ती स्ट्रॉंग आहे. हायड्रोजन बॉन्डिंग गेट क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. First one, that is the intramolecular hydrogen bonding, and second, intermolecular hydrogen bonding. Intramolecular hydrogen bonding, that means hydrogen bonding takes place in between one and the same molecular compound. एकाच मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग होत असेल तर तिला आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, द हायड्रोजन बॉन्डिंग दॅट टेक्स प्लेस इन बिटवीन टू सेम और टू डिफरंट मॉलिक्यूल और कंपाऊंड इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये किंवा दोन वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर तिला आपण त्या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आता दोन्ही कन्सेप्ट आपल्यासाठी महत्त्वाचे. इंट्रा म्हणजे सेम मॉलिक्यूलमध्ये आणि इंटर म्हणजे दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये किंवा दोन वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये. आता याचा काय परिणाम होतो तर हायड्रोजन बॉन्डिंग अफेक्ट्स द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड ॲज वेल ॲज द बॉइलिंग पॉईंट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय होतं की त्या ठिकाणी ॲसिडिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी चेंज होते. त्याच पद्धतीने त्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट जो असेल तर त्याच्यामध्ये पण चेंज होतो. आता आपण इंटर आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे ती एक्झाम्पल सहित बघूया. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, आता त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, सॅलिसिलिक ऍसिड किंवा त्याला आपण ऑर्थोहायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड म्हणतो, इज अ स्ट्रॉंगर ऍसिड दॅन मेटाहायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड अँड पॅराहायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड. हा क्वेश्चन विचारला जातो, व्हाय सॅलिसिलिक ऍसिड इज स्ट्रॉंगर दॅन मेटा अँड पॅराहायड्रॉक्झी बेन्झोइक ऍसिड. आता काय रिझन आहे त्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा आपण जर पाहिलं की ऍसिड कशाला म्हणायचं, तर जो कंपाऊंड त्या ठिकाणी H प्लस देतो आणि H प्लस दिल्यानंतर त्याचा जो कॉन्जुगेट बेस शिल्लक राहतो, तो कॉन्जुगेट बेस जर वेल स्टेबल असेल आणि H प्लस तो जास्त प्रमाणात देत असेल तर त्या कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो. आता इथं आपल्या लक्षात येतं की बेन्झोइक ऍसिड जो सॅलिसिलिक ऍसिड जो असेल तर त्याचा H प्लस दिल्यानंतर त्याचा जो कॉन्जुगेट बेस असेल, दिस कॉन्जुगेट बेस इज वेल स्टॅबलाइज बाय द हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय होतं त्या ठिकाणी त्याचा जो
कॉन्जुगेट बेस आहे, तर तो त्या ठिकाणी स्टेबल होतो आणि कॉन्जुगेट बेस स्टेबल झाला, त्यामुळे काय होतं, की तो जो H+ असेल, तो परत घेतला जात नाही. म्हणजे H+ फ्रीली अवेलेबल राहतो आणि देअरफॉर सॅलिसिलिक ॲसिड इज अ स्ट्राँगर ॲसिड. आता आपण इथं जर पाहिलं, ज्याची पीके व्हॅल्यू कमी असेल, तो त्या ठिकाणी स्ट्राँग ॲसिड. मग इथं आपण जर पाहिलं, की सॅलिसिलिक ॲसिडची पीके व्हॅल्यू असते 2.98. आता बाकीच्यांमध्ये आपण जर पाहिलं मेटा-हायड्रॉक्सी ॲसिड किंवा पॅरा-हायड्रॉक्सी ॲसिड यामध्ये काय होईल, की H+ दिल्यानंतर त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंगमुळं त्या ठिकाणी 6 मेंबर्ड स्टेबल रिंग तयार होणार नाही आणि त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग जे दोघांमध्ये डिस्टन्स जास्त आहे, मेटा पोझिशनलाही आणि पॅरा पोझिशनलाही डिस्टन्स जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे, तर ती फॉर्म होणार नाही. म्हणून मेटा-हायड्रॉक्सी ॲसिड आणि पॅरा-हायड्रॉक्सी ॲसिड यांचं त्या ठिकाणी आपण पीके व्हॅल्यू जर पाहिली, तर ती मेटासाठी 4.08 आणि पॅरासाठी 4.58 आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं, की त्या ठिकाणी स्ट्राँग ॲसिड कशाला म्हणायचं, की जो कंपाऊंड H+ दिल्यानंतर कॉन्जुगेट त्याचा जर बेस स्टेबल झाला, तर तो त्या ठिकाणी स्ट्राँग ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिडमध्ये त्याचा कॉन्जुगेट बेस हा वेल स्टेबल होतो. तसा मेटा आणि पॅरामध्ये होत नाही, कारण त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही. नेक्स्ट, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता यामध्ये आपण जर पाहिलं, वॉटर, अल्कोहोल, अमोनिया, हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूल शोज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इथं काही एक्झाम्पल्स आपण दिलेत. पहिले बघा, वॉटर मॉलिक्युल्स असेल, अमोनिया असेल, अल्कोहोल असेल किंवा हायड्रोजन फ्लोराइड्स असेल, यांच्यामध्ये हे सेम मॉलिक्युल्स आहे. सेम मॉलिक्युल्समध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे वॉटरचेच 2 मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्या दोघांमधला हायड्रोजन बॉन्डिंग आहे. वॉटरचा ऑक्सिजन जो असेल तो आणि पहिल्या मॉलिक्यूलचा ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन यांच्यामध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल. तसंच अमोनियामध्ये नायट्रोजन आणि पहिल्या मॉलिक्यूलचा नायट्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन, अल्कोहोलमध्ये पहिल्या मॉलिक्यूलचा ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन, एचएफमध्ये सेम पहिल्या मॉलिक्यूलचा फ्लोरीन असेल तर दुसऱ्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन असेल. म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग 2 वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये तयार होते, पण 2 वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये तयार होते, पण सेम मॉलिक्युलच्या म्हणजे वॉटरचेच 2 मॉलिक्युल्स असा त्याचा अर्थ होतो. त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं इथं, की वॉटर आणि अमोनिया यांच्यामध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. समजा वॉटरचं आपण घेतलं, की ऑक्सिजन असेल आणि त्या ठिकाणी अमोनियाचा हायड्रोजन यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल. ही जी हायड्रोजन बॉन्डिंग असेल, ही पण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन 2 वेगवेगळ्या मॉलिक्यूलमधली, पण दोन्हीही मॉलिक्यूल वेगवेगळे. म्हणजे एक वॉटरचा, दुसरा अमोनियाचा. यांच्यामध्ये जी बॉन्डिंग होते, तिला आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचा काय इम्पॅक्ट होतो, तर वॉटर इज अ लिक्विड विथ बॉइलिंग पॉइंट ॲबनॉर्मली हाय फॉर द कंपाऊंड ऑफ इट्स साइज अँड पोलॅरिटी. आता वॉटर जे असतील, वॉटर जे आहे, तर त्याचे जर आपण पाहिलं, की साधारणपणे बॉइलिंग पॉइंट हा थोडासा जास्त असतो ॲज कम्पेरेटिव्ह बाकीचे जे कंपाऊंड्स आहेत त्याचे. तर त्यापेक्षा इथं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्या फॅमिलीतले बाकीचे जे कंपाऊंड्स असतील, तर त्यांच्या मानाने वॉटरमध्ये मात्र आपल्याला बॉइलिंग पॉइंट हा थोडासा जास्त पाहायला मिळतो. का बरं जास्त पाहायला मिळतो? कारण वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग येते आणि ती हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. जास्त एनर्जी लागते म्हणजे टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढतं म्हणजेच त्याचं त्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट वाढतो. नेक्स्ट. नेक्स्ट वन दॅट इज नथिंग बट द टॅटोमेरिझम. आता टॅटोमेरिझम म्हणजे काय? तर व्हेन टू interconvertible isomer coexist in equilibrium with each other, the phenomenon is called as the tautomerism and the isomers are called as the tautomers. आता एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी घेऊया, इथिल ॲसिटो ॲसिटेट एक्झिस्ट इन द फॉर्म, इन द टू फॉर्म, द कीटो अँड इनॉल फॉर्म. आता इथं वरती आपण एक्झाम्पल घेतले बघा, इथिल ॲसिटो ॲसिटेटचं. यामध्ये कीटो आणि इनॉल या 2 फॉर्ममध्ये तो इंटरकन्व्हर्टिबल आहे. म्हणजे आपण जर पाहिलं, की टॅटोमेरिझम म्हणजे काय? आयसोमर आहे. आयसोमर म्हणजे काय? कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला ओन्ली डिफरन्स इन देअर स्ट्रक्चरल अरेंजमेंट, दे आर कॉल्ड ॲज द आयसोमर. आयसोमर आहे आणि ते इक्विलिब्रियममध्ये दोघं इंटरकन्व्हर्टिबल असतात.
म्हणजे आपण सांगू शकत नाही की कोणता कीटो फॉर्ममध्ये असेल किंवा कोणता इनो फॉर्ममध्ये असेल. ते कंटिन्युअसली इक्विलिब्रियममध्ये इंटरकन्व्हर्टिबल असतील. तर यामध्ये कीटो आणि इनोल जे फॉर्म असतील, तर हे 2 फॉर्म एकमेकांमध्ये इंटरकन्व्हर्ट होतील आणि त्यालाच आपण काय म्हणतो? टॅटोमेरिझम. त्या फेनॉमेननला आपण टॅटोमेरिझम म्हणतो आणि तो जो आयसोमर आहे त्याला आपण त्या ठिकाणी टॅटोमेर्स म्हणतो. आता इथं बघा इथिल ॲसिटेट इथिल ॲसिटो ॲसिटेट शोज प्रॉपर्टीज ऑफ ketonic group as well as that of enolic OH group. This indicate that both these molecules are in equilibrium with each other. They are said to be tautomers of the each other. वरती आपण इथे जे एक्झाम्पल्स दाखवले बघा त्याच्यामध्ये इथिल ॲसिटो ॲसिटेटचे एक्झाम्पल्स आहे. पहिल्यांदा आपण जर पाहिलं की त्या ठिकाणी पहिल्या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला कीटोन फॉर्म दिसतो बघा. मिथिल CH3 सी डबल बॉन्ड O आणि CH2 हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तर तो कार्बोनिल ग्रुप जो आहे तो कीटो फॉर्म मध्ये आहे. पण दुसरा जर आपण त्यामध्ये सेकंड इनॉल फॉर्म पाहिला तर तो CH3COH इनॉल मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तो त्याचं कन्व्हर्जन तिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड झालं. आता इनॉल फॉर्ममुळे काय झालं की जो ईस्टर फंक्शनल ग्रुपचा कार्बोनिल आहे तर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाली आणि ती हायड्रोजन बॉन्डिंग कोणती झाली? एकाच मॉलिक्युल्स मधली, म्हणून आपण तिला म्हणणार इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता ही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जी असेल यामुळे काय होईल की त्या ठिकाणी 6 मेंबर्ड स्टेबल रिंग तयार झाली. म्हणून ॲज कम्पेअर टू द कीटो इनॉल फॉर्म इज अ मोर स्टेबल. त्यामध्ये इनॉल फॉर्म जो तयार होईल तर त्याच्यामध्ये 6 मेंबर रिंग तयार होईल आणि त्यामुळं इनॉल फॉर्म हा कसा असेल तुमचा? मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू द कीटो फॉर्म. नेक्स्ट, these two differ from each other in electron distribution and the position of small atoms such as hydrogen. The phenomenon is called as the prototropy. आता आपण इथं जर पाहिलं तर इथं जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर प्रोटोट्रॉपी दॅट मीन्स ओन्ली द ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन. प्रोटॉन किंवा आपण त्याला हायड्रोजन म्हणतो त्यामध्ये आपण पाहिलं कीटोइनॉल फॉर्ममध्ये फक्त हायड्रोजन जो आहे तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो म्हणून आपण त्याला प्रोटोट्रॉपी म्हणतो. आता इथं काही एक्झाम्पल्स दाखवलेत बघा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये नायट्रो फॉर्म जो आहे तर तो इंटरकन्व्हर्टेबल किंवा टॅटोमेरिझम दाखवला आणि दे फॉर्म द ॲसिड नायट्रो फॉर्म, त्याचा ॲसिड नायट्रो फॉर्म तयार होईल. दुसरं एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी पाहिलं की अमाइड फॉर्म जो आहे तर ते अमाइडचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी इमिडॉल फॉर्ममध्ये होईल. सो दीज आर अगेन इंटरकन्व्हर्टेबल अँड दे आर द टॅटोमर्स ऑफ each other. Next one, that is the distinction between tautomerism and resonance effect. आता टॅटोमेरिझम आणि रेझोनन्स इफेक्ट या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर आपण पाहूया. टॅटोमेरिझम मध्ये बघा, टॅटोमर्स डिफर्स इन इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन ॲज वेल ॲज इन द पोझिशन ऑफ द सम ॲटम्स. टॅटोमेरिझम मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचं रिडिस्ट्रीब्युशन पाहायला मिळतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी छोटे जे मॉलिक्युल्स आहे किंवा छोटे जे ॲटम्स आहेत तर त्यांच्यामध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी त्यांची पोझिशन चेंज झालेली बघायला मिळते. मात्र रेझोनन्समध्ये असं होत नाही. रेझोनन्स फॉर्म डिफर्स ओनली विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. रेझोनन्स इफेक्ट दॅट इज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द पाय इलेक्ट्रॉन्स ऑर नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. यामध्ये फक्त इलेक्ट्रॉनचं रिडिस्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळतं, पण ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स त्या ठिकाणी ट्रान्सफर किंवा मायग्रेट होत नाही. टॅटोमेरिझममध्ये बघा, टॅटोमर्स ॲक्च्युअली एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम विथ इच अदर. टॅटोमेरिझम हा आपण जर पाहिलं की ॲक्च्युअली ते इक्विलिब्रियममध्ये एकमेकांमध्ये इंटरकन्वर्ट होत असतात. सो दॅट इज द रेग्युलर फेनॉमेनॉन. बट इन केस ऑफ रेझोनन्स, रेझोनन्स फॉर्म आर हायपोथेटिकल अँड नेवर ॲक्च्युअली एक्झिस्ट. रेझोनन्स जर आपण पाहिलं की हा हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे आणि त्याचे जे फॉर्म आहे तर ते ॲक्च्युअली एक्झिस्ट होत नाही, पण आपण त्याच्यामध्ये त्याचा जो रेग्युलर फॉर्म आहे तर तो आपण रेझोनन्स हायब्रिड दाखवतो. थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हे जे व्हिडिओ आपण बनवतो हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहेत. थँक्यू वन्स अगेन.